आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र आयसीयू मध्ये होता। महायुतीनं राज्याला आयसीयूतनं बाहेर काढलं। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अनेक बंद पडलेल्या प्रकल्पांना वेग दिल्याचं देखील शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर आता शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। महाराष्ट्र हा आयसीयूत नाही, आयसीयूची जी होता कोरोनाच्या काळामध्ये किंवा उबाटाच्या राज्यामध्ये ज्या आयसीयूमध्ये होता त्याच्यातून बाहेर काढायचं काम आता महायुतीने केलेलं आहे। तुम्ही पाहत असाल अनेक प्रकल्पाला चालना दिलेली आहे। मुंबईमधलेच अनेक प्रोजेक्ट हे रन झालेले आहेत। म्हणून अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असतील, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पाहिल्या ते झालेल्या आहेत। नवी मुंबईचं विमानतळ असेल, या सर्व गोष्टी आता रन झालेल्या आहेत, म्हणजे थांबलेल्या नाहीत, आता चालू झालेल्या आहेत। म्हणून सूज उतरवण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रसर घेऊन जाण्यासाठी सर्वांचं सहकार्य, राजसाहेबांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत। राज ठाकरे यांनी टीका केली की महाराष्ट्र आयसीयू मध्ये आहे। आज आपण बघितलं की मागच्या 10 ते 11 वर्षाच्या कालावधीमध्ये देशात असो राज्यात असो, देशात सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक विकासाचे प्रकल्प, विकासाचे कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। असं असताना देखील सातत्य मागच्या 20 ते 25 वर्षापासून राज ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या त्यांच्या पक्षाला आलेलं अपयश बघता ह्या पद्धतीचं चुकीचं वक्तव्य करून महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात। मधामधातनं ते ह्या पद्धतीचं वक्तव्य करून अशा पद्धतीचं काही काम ह्या राज्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतात। परंतु असं कुठलंही कृत्य त्यांनी केलं तरी महाराष्ट्राची जनता आज संपूर्णपणे विकासाच्या कामाच्या पाठीमागे आहे।